कृष्ण हरी. बघा आपण बघू शकता अशा प्रकारचा डोंगर आहे आणि वणीच्या देवीला जायचं म्हटलं की अशा डोंगराचा रस्ता आहे. बघा कल किती आहेत. मोठा कसरतीचा रस्ता आहे. याच्यासाठी गाडी पण चांगली लागते आणि ड्रायव्हर पण चांगला लागतो. बघा आपण बघू शकता खाली पाय घेतलं तर खोलचे खोल दरा आहे. आपल्या साध्या माणसाचे तर डोळे फिरतात बरं. जास्त हे करून कसरत करून गाडी चालवावं लागते आणि वातावरण जर व्यवस्थित नसत तर धुका असतो. आभाळ आलेलं थोडं जरी आभाळ आलं वातावरण बदललं तर ड्रायव्हरला गाडी चालवायची व्यवस्थित दिसत नाही. डोंगर आहेत, दऱ्या आहेत, पण काय देवता आहेत बघा. खूप दूर दूरपर्यंत देवता अशा बसलेल्या आहेत बघा. असा अथंग डोंगर आहे. पण दैवत कुठं जरी असत तर भक्त त्यांचा शोध करतात. आता तर हा मार्ग मोकळा झाला म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकारने हा मार्ग केला आहे. पण ज्या वेळेस इथून रस्ता नसेल त्यावेळेस पहिल्यांदा भक्त कसे आले असतील हे आश्चर्य वाटतं. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की हा रस्ता कसा आहे आणि कोणताही ड्रायव्हर इथे गाडी चालवू शकत नाही. तर त्याच्याकरता विषय आलेला पाहिजे. बघा जे आपण हा पहिल्यांदा रस्ता केला असेल अतिशय मार्ग छान आहे. श्रावण महिन्यात यायला पाहिजे. श्रावण महिन्यात आता श्रावणच चालू आहे. फक्त येतात थोडी श्रावण महिन्यामध्ये गाडी चालवणाऱ्याला आहे तकलीफ, पण पर्यटकाला आनंद घेण्याचं स्थळ जर म्हटलं तर श्रावण महिन्यातच आनंद फार मोठा अतिशय आनंद मिळतो. हे बघा खाली गाव आहेत वेगवेगळे. खूप मोठा दरा आहे. तुम्हाला आवाज व्यवस्थित येत नसेल कारण गाडी भरधाव चालत आहे आणि या डोंगरावर हवा लागते बघा. हवेमुळे व्यवस्थित आवाज येत नाही, पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता 2-3 दिवसापासून आम्ही बाहेरच आहेत. गंगागिरी महाराजाचा सप्ताह होता आणि त्या सप्ताहाचं नियोजन रामगिरी महाराज करतात. रामगिरी महाराजाचे शिष्य त्याचं काय नाव मधू महाराज नाही का. मधू महाराज पण त्यांना सहकार्य असतं आणि अनेक गावाचा मिळून तो सप्ताह असतो. त्या सप्ताहाला आम्ही भेट दिली आणि तिथून नंतर रात्रीचा मुक्काम शिर्डीला केला. साईबाबाच्या शिर्डीतला आनंद घेतला, दर्शन घेतलं, व्यवस्थित रात्रीचा मुक्काम केला आणि सकाळी इंदोरीकर महाराजाच्या घरी गेलो आणि योग असा छान आला बघा. महाराज पण घरी सापडले. काय सुयोग असेल. घाटामध्ये रोडचं काम असल्यामुळे ट्रॅफिक जाम आहे. 100 गाडी मागं थांबलेली आहे. समोर 100 गाडी पुढे समोर थांबलेली आहे. आज दर्शन करून आम्ही परत गावाकडे निघलेलो आहेत. म्हणजे सिंगल रस्ता आहे का? डबल रस्त्याचे काम चालू आहे महाराज. रस्ता डबल आहे पण काम चालू असल्यामुळं गाड्या थांबलेल्या आहेत. आता किती तास थांबावं लागतं काय माहिती? अर्धा तास थांबावं लागेल. अरे बाबा. अर्ध्या तासाला गाड्या 50 गाड्या सोडतात महाराज. बरं बघा रस्त्याचं काम चालू आहे. रस्त्याचं रुंदीकरण नाही म्हणता येणार याला. मला वाटते कठडे बांधणं चालू आहेत नाही का, की रोडचं रुंदीकरण पण चालू आहे नाही का. हा सिमेंट रोडचं काम चालू असल्यामुळे एक बाजू चालू आहे. हा बघा हे आपण बघू शकता ही बाजू चालू आहे. त्याच्यामुळे वेळ लागते आणि श्रावण महिन्यात थोडी भीतीच असते बघा.
समोर धबधबा पण आहे. तुम्ही थोडा बघा. दर्शकांना कॅमेरा झूम करून दाखवतो. आमचा कॅमेरामॅन थोडा आज आळसावला. जेवण जास्त झालं वाटते नाही का. चला, दर्शन झालंय देवीचं. आणि आमचे दिंडीतले भक्त होते नाना. आता नानाचा आग्रह आहे या पिंपळगावाला. कसं या आता किती किलोमीटरचं आपल्याला रन काटायचंय. किती किलोमीटर असेल आपलं गाव दादा? आमच्या संजू भाऊनं पाहुण्याच्या घरी नेलं आणि जेव घातलं. त्याच्यामुळे आमचे भक्त आज आळसावले, सुस्तावले. बघा, खालून जुना मार्ग आहे आणि हा जो दिसतो वरती हा नवीन झालेला असावा. गाव फार मोठं नाही, पण मला वाटते वस्त्या आहेत प्रत्येक ठिकाणी नाही का. ठिकठिकाणी वस्त्या आहेत. अशा प्रकारचा हा डोंगराचा रस्ता आहे. आणि आपण बघू शकता आमचा ड्रायव्हर हुशार आहे. देव असो का देवी असो, पण कोणतेही देवदेवता बघा खूप जंगलामध्ये थांबलेले आहेत की जेणेकरून जो भक्त निष्ठावंत असत तोच भक्त तिथे येईल. आणि भक्त जातातच, कारण भक्ताचा स्वभाव आहे निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म. भक्ताला एक देवाचा स्वधर्म असतो. तो कोणता? भाव त्याचा निष्ठावंत आहे. देव किती जरी दुर्गम भागामध्ये असला तरी भक्ताची कशी जरी परिस्थिती असली तर भक्त तिथपर्यंत पोहोचतो. थोडं वातावरण आता बदललं आहे. चांगलं आहे वातावरण. आतापर्यंत वातावरण खूप दूषित होतं. दूषित म्हणजे आभाळ आलं की रस्ता दिसत नाही, धुळी दाटल्यासारखं होतं. पण आता आभाळ नाही, वातावरण छान आहे. असा मार्ग आहे बघा, आपण बघू शकता. खूप याला कल आहेत. असा अथांग डोंगर आहे बघा. जिथपर्यंत तुमची नजर पुढेल तिथपर्यंत हा उंच उंच डोंगर आहे बघा. आपण बघू शकता. डोंगरातून खाली गाडी उतरवायची म्हणजे त्याच्यासाठी ड्रायव्हर अतिशय चतुर लागतो. कठडे आहेत, पण कलामध्ये समोरून वाहन आलेलं दिसलं नाही तर धोकाही होऊ शकतो. त्याच्यामुळे अतिशय ड्रायव्हर चतुर पाहिजे. हे बघा, उंच डोंगर आधार आहे असा. अतिशय बघा, हाच तो डोंगर आहे. आपण वरती डोंगरावरून आता खाली आलेलो आहोत. खूपच कसरतीचा मार्ग होता, पण मार्ग ओलांघन डोंगराचा, या डोंगरावरून आपण खाली
आपण वरतून खाली आलेलो आहोत आणि अतिशय सुगम मार्ग आता मोकळा झालेला आहे बघा आपण बघू